नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे एकविरा देवी आणि अंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी। तर सध्या आम्ही घरून निघालेलो आहे आणि लवकरच तिथे पोहोचणार आहे। तर मित्रांनो, अंबादेवीचे दर्शन हे आणि एकविरा देवीचं दर्शन जेव्हा नवरात्र असतात तेव्हा खूप गर्दी असतात। तर मित्रांनो, आज आम्ही अमरावतीमध्ये म्हणजे राहणार तसं अमरावतीमध्ये आहे आणि दर्शनासाठी चाललेलो आहे खूप दिवसानंतर। तर मित्रांनो, आम्ही ज्या अंबादेवीच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे। मित्रांनो, आज आपण म्हणजे जेव्हा पण कुठे मंदिराजवळ जातो तर हे दुकानं पाहून आपल्याला असं वाटतात की आपण मंदिराजवळ आलेलो आहे म्हणून। आणि मित्रांनो, जेव्हा नवरात्र राहते तेव्हा इथे खूप गर्दी राहते। असं समजून घ्या की हा जो तुम्हाला एरिया दिसत आहे इथे तो खूप गर्दी राहतात नवरात्राचे 9 दिवस पूर्ण। आणि तसे पण 12 महिने गर्दी राहतात, पण कमी राहते। तर मित्रांनो, आपण चाललो आहे मंदिराच्या आतमध्ये। पण मित्रांनो, मंदिरामध्ये कॅमेरा त्यानंतर मोबाईल फोन व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउ नसल्यामुळे आपण इथे रेकॉर्डिंग नाही करू शकत। तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये पोहोचलेलो आहे। तर सर्वात आधी तुम्ही देवीचं दर्शन घेऊन घ्या। फोटो तर अलाउ नाही आहे, पण हा काढलेला आहे। तर मित्रांनो, आम्ही मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर काही फोटो काढलेले आहे अंबादेवीच्या बॅनरजवळ। तर हे आमचे फॅमिली फोटो आहे मित्रांनो। तर हे जे दिसत आहे मित्रांनो, हे 12 महिने राहतात, गोंधळ करतात हे। तर आपण आलेलो आहे एकविरा मंदिराजवळ। तर मंदिराजवळ पोचल्यानंतर मंदिराची डिझाईन बघू शकता। आपण नंतर बघू आणखी फोटो मंदिराच्या डिझाईनचे। तर मित्रांनो, आपण चाललो आहे मंदिरात आता एकविरा देवीचं दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, व्हिडिओ तर आतमध्ये नाही काढू शकत, तर मी तुम्हाला तसंच दर्शन करून देतो। मंदिरात पोहोचलेलं आहे। तर मित्रांनो, एकविरा देवीचं दर्शन तुम्ही करून घ्या। त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्ही जात आहे गुफेमध्ये। मित्रांनो, खाली उतरल्यानंतर हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे सरळ, हा महाप्रसादाकडे जातो। त्यानंतर डाव्या हातावर जेव्हा वळतो तर इथे जे आहे समाधी आहे, शिवलिंग आहे आणि विष्णूजीची मूर्ती आहे। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथे मित्रांनो जनार्दन स्वामीची समाधी आहे। त्यानंतर इथे शिवलिंग आहे, दर्शन घेऊ शकता तुम्ही। आणि इथे विष्णूजीची मूर्ती आहे जी झोपलेली, खूप वर्षाची जुनी आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण चाललो आहे महाप्रसादाकडे। तर मित्रांनो, महाप्रसादाकडे जात असताना आज थोडी गर्दी कमी होती मित्रांनो। एकादशीच्या दिवशी आम्ही गेलो होतो। तर इथे मित्रांनो आपल्याला काय करावं लागते, 20 रुपयाचं टोकन काउंटर घ्यावं लागते आणि रोजचं स्पेशल अलग अलग जेवण राहते। तर जेवणाचा आपण महाप्रसादाचा आनंद घेऊ शकतो। तर मित्रांनो, आज आम्ही पोचत आहे महाप्रसादाकडे। सर्वात आधी आपण इथे टोकन घेऊ। टोकन घेतल्यानंतर वर जाऊ आणि तिथे एकादश असल्यामुळे उसळ आणि मठ्ठा होता, सोबत शिरा होता। आणि हा हॉलचा फोटो आहे, बघू शकता। जसं शेगावला हॉल आहे त्या पद्धतीनेच इथे हॉल आहे, सुविधा पण तशीच आहे। आणि जेवण झाल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तर हा बॅक साईडला आहे मंदिराच्या, बघू शकता मंदिराची डिझाईन बघू शकता। त्यानंतर हा आमचा फॅमिली फोटो। तर मित्रांनो, हे बॅक साईडचं आहे पूर्ण, बघू शकता। झाडे खूप छान लावलेलं आहे, बगीचा खूप सुंदर आहे दृश्य। त्यानंतर बघू शकता खूप कोरीव काम आहे मित्रांनो, खूप मेहनत लागतात असं काम करण्यासाठी, हे बघू शकता तुम्ही। आणि हा पूर्ण नक्षा मंदिराचा। हा जो एरिया आहे मित्रांनो पार्किंग एरिया आहे आणि हा मंदिराचा आतमधला भाग आहे, एक्झिट। तर मित्रांनो, असं काही फोटो काढलेले आहे। तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन जरूर दाबा मित्रांनो। तसेच खूप सारे ब्लॉग टाकलेले आहे, लाखनवाडी, अस्तमा सिद्धी आणि बहिराम। तर तुम्हाला जर वाटलं
तर ते पण तुम्ही बघू शकता. मी इथे तुम्हाला लास्टमध्ये एंड स्क्रीनमध्ये देऊन देईन. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.